राज्यामध्ये एमएसटी सीईटी परीक्षेसंदर्भात मोठे घोटाळे होत आहेत आणि त्याची चर्चा सुरू झाली। परीक्षेमध्ये उत्तीर्ण करून द्यायची आणि काही विशिष्ट परीक्षा केंद्रावर परीक्षणाऱ्या विद्यार्थ्यांना 99% मिळवून देण्याची हमी दिली जाते असा दावा करणारी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली। सीईटीत मार्क कमी पडले तरी मिळणार का आपल्याला ऍडमिशन? नाही कमी नाही सर. आपण जे सीईटी मध्ये मार्क आणून देतो स्टुडंटला 99% कसे म्हणजे त्यांचा आपले काही सेंटर आहेत सर, तिथे जाऊन स्टुडंटला एक्झाम द्यावं लागेल. म्हणजे आम्ही जे सिलेक्शन केलं ते सेंटर नाही घ्यायचे का? नाही ते नाही घ्यायचे सर. जे सेंटर आमचे आहेत ना तिथेच जाऊन एक्झाम द्यायची. म्हणजे मग पूर्ण प्रोसेस वगैरे मॅनेजमेंट आमचं असतं तिथे सेंटरवरती. बर. मग आम्ही स्टुडंटला 99 आणून देण्याची गॅरंटी आपण घेतो. बर. कारण स्टुडंटला जाऊन फक्त एक्झामला बसायचंय तिथे. आणि मला एक सांगा तुम्हाला नाही त्याच्या आधी आपल्याला काही पे करावं लागतात का? नाही पे अगोदर काहीच नाही करावं लागत तुम्हाला. एक पण तुम्हाला जर गव्हर्नमेंट नाही 1 रुपया पण नाही. जोपर्यंत स्टुडंट एक्झाम देऊन बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला 1ही रुपया द्यायचा नसतो. मुलाबद्दल काय बोलत होते? 90% पडू शकतात. हो मॅम. एमएसटी सीईटीच्या एक्झाम मध्ये नाही का, जर तुम्हाला ते कॉलेज हवं असेल ना तर त्याचा जो क्रायटेरिया आहे ना त्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही एलिजिबल असाल तरच तुम्हाला तिथे सीट मिळतं, राईट? हो. सो आपण नाही का आपले काही सेंटर असतात एक्झाम सेंटर, त्या एक्झाम सेंटरवर येऊन तुमच्या मुलाला एक्झाम द्यावी लागेल. तर आपण तुम्हाला बॅक रिपोर्ट करून त्यामध्ये एलिजिबल करून देऊ शकतो मॅम. हा पण हे कसं शक्य होईल सर? तुम्हाला आधी इनिशियली तर पैसे पे करायचे नाही आहे मॅम. तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या मुलाचा रिझल्ट येईल, ऍडमिशन होईल, त्यानंतर पे करायचे आहे. असं नाही की तुमच्याकडनं आधी पैसे घेताय 1-2 रुपया. तसं आपलं ऑफिस पण आहे, ज्यांचं मी लास्ट इयर काम केले आणि यावर्षी करत आहे. तसे तुमच्या मुंबईमधलेच जवळपासचे क्लायंट आहेत मॅम माझे, म्हणजे की मी त्यांचे रेफरन्सही देऊ शकतो मॅम ते तुम्हाला, की ज्यांचं मी काम केले लास्ट इयर आणि यावर्षी करत आहे. अच्छा. असं नाहीये की म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम करतोय किंवा काही करताय. पण सेंटर जे असते कसं करायचे पण? कसं करायचं ते? प्रोसेस अशी आहे की तुम्हाला मी सांगेल ते सेंटर टाकावं लागतील. त्यानंतर तुमचा मुलगा स्वतः येऊन तिथे एक्झाम देईल. दुसरं नाही येणार, स्वतः ते गोष्ट तिथे सेंटरला स्वतः एक्झाम म्हणजे स्वतः राहील अवेलेबल तिथे. आणि आमची जी काही टीम असेल ती बाकी सर्व काही हँडल करेल. ती तुम्हाला प्रोसेस जर पाहिजे म्हणजे जाणून घ्यायची असेल तुम्हाला ऑफिसला यावं लागेल मॅम. सर ह्याची अमाऊंट किती पे करावी लागते? बघा, टॉप 3 जर गव्हर्नमेंट घेऊन चलाल तुम्ही, जसं व्हीसीटी आहे, पीआयसीटी आणि सीओईपी ना, सो त्यामध्ये नाही का आपण तुम्हाला मिनिमम 13 ते 14 lakhs मध्ये करून देऊ शकतो. बघा, ते पण आफ्टर ऍडमिशन पे करायचे आहे. आता या प्रकरणावर सीईटी सेलनं मौन सोडलंय आणि पेपर घोटाळ्याच्या आरोपांचं खंडन केलंय। काही विद्यार्थी बोर्डापेक्षा सीईटीला जास्त प्राधान्य देतात आणि त्यामुळे त्यांना सीईटी परीक्षेमध्ये जास्त गुण असतात अशा प्रकारचं समर्थन त्यांनी केलेलं आहे। सीईटी प्रशासनानं असं म्हटलंय, टक्के आणि पर्सेंटाइल यांची तुलना चुकीची आहे। सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी हे स्पष्ट केलं। आहे याच्यामध्ये एक्झामिनेशन मध्ये जो आपण पेपर जो बघतो तो डायरेक्ट त्या कॉम्प्युटरवर डाउनलोड होतो. तो सुद्धा दोन्ही शेजारचे जे विद्यार्थी असतात त्यांच्यामध्ये सुद्धा जम्बलिंग केलेलं असतं आणि त्याच्यामुळे ही सीबीटी सिस्टीम असल्यामुळे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा गैरप्रकार न होता विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सच्या आधारेच त्यांना मार्क दिलेले आहेत. याच्याशिवाय याच्या पुढे जाऊन मी अजून सांगू शकतो की ज्या वेळेला हा एक्झामिनेशन दिली जाते, एक्झामिनेशन दिल्यानंतर जो पेपर असतो तो पेपर सुद्धा नंतर आम्ही विद्यार्थ्याला दाखवतो, आन्सर की रिलीज करतो, त्याप्रमाणे तो काही ऑब्जेक्शन्स रेज करतो, प्रश्नाबद्दल त्याचे काही ऑब्जेक्शन्स असतील, जर ते ऑब्जेक्शन्स बरोबर असतील तर ते आम्ही ऑब्जेक्शन्स त्याला देतो, त्याचे ऍक्सेप्ट करतो, त्याचा एखादा आन्सर की मध्ये चेंज करतो किंवा मार्क वाढवून मिळतो आणि मग त्याच्यानंतर आम्ही फायनली ही परीक्षा देतो. रिझल्ट देण्याच्या आधी सुद्धा आपण त्यांना ही सगळ्या सुविधा करून दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांना. आपण त्याच्यानंतर सुद्धा जर काही विद्यार्थ्यांना शंका असेल, कारण आम्ही त्यांना 3 दिवस दिलेले असतात, त्या सुद्धा काय बरेच विद्यार्थी त्या 3 दिवसामध्ये ते बघण्याची पण काही घेत नाहीत, काळजी घेत नाहीत. ते विद्यार्थी नंतर सीईटी कक्षामध्ये येतात तेव्हा आम्ही त्यांचा पेपर त्यांना पुन्हा दाखवतो आणि ते आजपर्यंत आमच्याकडे असे की हे नाहीये की तो आपल्या परीक्षेबद्दल किंवा आपण दिलेल्या परफॉर्मन्स बद्दल
त्याला काही शंका आहे म्हणून त्यांनी काही आपल्या म्हणजे शंका आहे आणि त्याचं त्यांनी निराकरण झालं नाही असं आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांचे त्यांचे पेपर त्यांना पुन्हा दाखवून त्यांचं निराकरण करून पाठवलेलं आहे. नगरसेवकांच्या बद्दल आपण जर काही स्पेसिफिक, कारण आमच्याकडे जो डेटा आहे तो डेटा आम्ही त्यांचे म्हणजे बेसिकली बाकीचा आम्ही काही बघत नाही. आमच्यासाठी विद्यार्थी हा जो समोर येतो तोच विद्यार्थी आहे, परंतु असं कोणी नगरसेवक किंवा ह्या भूमिकेतून म्हणजे त्याच्याबद्दल मी काही भाष्य करू शकणार नाही. कारण असे कोण विद्यार्थी असतील, असं तर काही सिलेक्टिव्हली कोणी बोलत असेल तर त्याच्याबद्दल सीईटी काही सांगू शकत नाही. खरं आम्ही एवढं सांगू शकतो की आमची सिस्टीम जी आहे ती फुल प्रूफ आहे आणि जर काही विद्यार्थ्याला जर काही शंका असेल तर तो विद्यार्थी येतो, तो स्वतःचा परफॉर्मन्स बघतो आणि त्या पद्धतीने त्याचा रिझल्ट पण त्याला आम्ही दाखवतो. रिझल्ट दाखवण्याच्या आधी त्याला त्याचा प्रश्न दाखवतो, रिझल्ट नंतर सुद्धा त्याला काही शंका असेल ती पण आम्ही त्या शंका निरसन करतो. आता MHCET परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि त्यानंतर या परीक्षेबाबत सुद्धा प्रश्न उपस्थित करतायत. नांदेडमध्ये भाजपा नगरसेवकाच्या मुलांना मिळालेल्या गुणावरनं काँग्रेसनं पेपर फुटीचा आरोप केलाय. भाजपाचे नगरसेवक आशिष नेरळकर यांचा मुलगा आणि मुलीला MHCET मध्ये 99% मिळाले. मात्र आशिष नेरळकर यांचा मुलगा आणि मुलीला 12वीत PCM मध्ये 56% आणि 51% मिळाले होते, तर JEE मध्ये 51% आणि 28% मिळाले होते. हे विशेष. मग MHCET मध्ये 99% कसे मिळाले असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ता बालाजी गाडे यांनी उपस्थित केलाय. अनुक्रमे 12वीला मार्क 56%, 51% असे मार्क आहेत PCM ग्रुपमध्ये आणि JEEच्या परीक्षेमध्ये 51% आणि 28% त्यांना मार्क आले. मात्र MHCETच्या परीक्षेमध्ये त्यांना 99% आलेले आहेत. हा अजब प्रकार नांदेड जिल्ह्यातल्या MHCETच्या या विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पक्षाच्या घडलेला आहे. यामागची कारणं काय? यांना पेपर कुठून मिळाला? एकीकडे गुणवत्ता दिसत नाहीये आणि दुसरीकडे मात्र 99% येतंय. हे भाजपच्या घरात येणारी गुणवत्ता 100% पेपर फुटीतनं येते. तर भाजप नगरसेवक आशिष नेर्लेकर यांनी परीक्षेपूर्वी पेपर मिळाल्याचा आरोप फेटाळून लावलेला आहे. आपल्या मुलांचं लक्ष MHCET परीक्षा होती आणि त्यांनी त्याचीच तयारी केली होती असाही दावा त्यांनी केला. पेपर आधी मिळाला असता तर आम्ही 1 नंबरात आलो असतो ना. कारण कसं आहे की पोरांचा अभ्यासच CETवर होता आणि सध्या JEEला जे टॉपर आलेत त्यांचे ग्रुप गेलेले आहेत. त्याच्यामुळे असं काही नाही की बाबा 12वीच्या बोर्डामध्ये मार्क जास्त पडले पाहिजेतच आणि म्हणून CETला जास्त मार्क मिळतील, असं काही नाही. जे लोक CETला फुल आहेत ते बोर्डामध्ये कमी आहेत, जे बोर्डामध्ये फुल आहेत ते CETला JEEला कमी आहेत. तर असं काही नाही. मुलांचं टार्गेट हे CET होतं आणि त्यांचं फोकस फक्त इंजिनिअरिंगचा विषय होता, बाकी काही विषय नाही. नीट नंतर आता इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या याच CET परीक्षेत सुद्धा घोटाळे दिसत आहेत. घोटाळा केल्याचा आरोप होतोय. धाराशिवमधले यशस्वी क्लासेसचे संचालक रवी शितोळे यांनी एका विद्यार्थिनीसाठी 13 ते 15 लाखांचा व्यवहार होत होता असा आरोप केला. कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना CET मध्ये अत्यंत उच्च गुण मिळाले आणि त्याबाबत सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणीही होतीये. आता इथं सुद्धा यशस्वी क्लासेसवर आता आक्षेप घेतला जातोय. इथं निष्पक्ष चौकशी करण्याची सध्या मागणी होतीये आणि त्याचबरोबर चौकशीमध्ये काही समोर येत आहे का हेही पाहणं महत्त्वाचं आहे. पेपर फुटीच्या घोटाळ्यानंतर आता सर्वच परीक्षांमध्ये घोटाळे असल्याचं उघडकीस होतंय. सध्या CETचा निकाल लागला आणि त्यानंतर राज्यभरात CETमध्ये नेमके कुठे कुठे घोटाळे झालेले आहेत हे आता समोर आल्याचं पाहायला मिळतंय. इथं नांदेडमध्ये सुद्धा यशस्वी क्लासेसवर आता हा आरोप होतोय. इथं गैरप्रकार झाला आहे असा आरोप झाल्यानंतर या क्लासेसची चौकशी करावी अशी मागणी स्थानिकांनी आणि ग्रामस्थांनी केली, पाल्यांनी केली. नेमका घोटाळा कसा झाला काय त्यांची भूमिका आपण त्याच्या मागची समजून घेऊया. सर, तुम्ही 1 ते 2 वर्ष झाला आम्ही पाहतोय की तुम्ही न्यायिक लढा देखील यासाठी केलेला आहे. काय नेमकं हे प्रकरण आहे? कशा पद्धतीने हा सगळा फ्रॉड केला जातो? कशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा याच्यात या विद्यार्थी नावावरती लूट केली जाते? मागच्या 2 वर्षापासून तर मागच्या वर्षी तर आम्ही न्यायिक लढा दिला आहे. त्याच्यामध्ये माझे मित्र नारायण शिंगारे, सचिन मुंशे, कीर्तने किंवा कीर्तने सर किंवा विवेक डोके सर हे जे अहिल्यानगरचे आहेत की त्या ठिकाणून आमच्या लक्षात आले की अरे या परीक्षेमध्ये 100% मार्क पडणारे विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे आणि त्यांना 12वी आणि 10वीला मार्क्स हे खूप कमी आहेत.
आणि त्यांना 100% मार्क पडू शकत नाही हे आमच्या लक्षात आल्यावर मग आम्ही म्हटलं की आम्ही आव्हान पण केलं पालकांना की बाबा पालक आणि विद्यार्थी तुम्ही काय करा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा, जेणेकरून आपल्या त्या रिप्युटेशनला थोडीशी ताकद येईल. पण पालक आणि विद्यार्थी यांच्यामुळेच खरं तर हा प्रॉब्लेम आहे की ते जर आले आपल्याकडे तर आपल्याला पुढे जाता येऊ शकते. गेल्या वर्षी तो खाली झाला, यावर्षी ज्यावेळेस आम्ही ती यादी पाहिली काय आता होतं ही यादी जी पाहतोय मी आता ह्याच्यातली नावं नाही सांगत मी, पण ह्याच्यामध्ये असे लोक आहेत या ठिकाणी की ज्यांना 12वीच्या CETच्या परीक्षेमध्ये 100% मार्क आहेत, पण 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 51-52% मार्क आहेत. मार्क पर्सेंटेज कमी आहे, पण ती पुढे चालून त्यांना तो विद्यार्थी काय असला पाहिजे 90चा असला आहे. मी म्हणतो 80चा असला. म्हणजे साहजिक आहे तुमचं मत असं की CET जर 100 पडत असेल तर तो 12वीच्या परीक्षेत किमान 58 असेल किंवा 70-75च्या रेंजमध्ये पाहिजे. बरोबर आहे ना, साधी गोष्ट. आपल्या JEEच्या सुद्धा बोर्डाच्या परीक्षेला 75% अट आहे. हो म्हणजे आता ही ऑफलाईन परीक्षा घेणे, आता काही लोकांचं म्हणे CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. ही परीक्षा झाली तर ही घोटाळा आहे. नीटमध्ये काय होते की सध्या तुम्ही ऑफलाईन घेताय त्याच्यामध्ये पण घोटाळाच आहे. आता माझा प्रश्न असा आहे की मग तुम्ही काही लोक असं म्हणताय की तुमची जी काही निवडणूक आहे ते कशा घ्या, बॅलेट पेपरवर घ्या म्हणतायत. मग आता हे कॉम्प्युटर जर पुन्हा अजून परीक्षा घेतली तर आणखी मोठी फ्रॉड होतील. माझा प्रश्न काहीच नाही आहे, माझा उद्देश काहीच नाही. माझ्या गोरगरीब प्रामाणिक लेकरांना वरती अन्याय झाला नाही पाहिजे एवढ्यासाठी हा म्हणजे आपण लढा उभा केलेला आहे. ह्याच्यामध्ये आमचा कुठलाही उद्देश काहीच नाही. नीटमध्ये ज्या पद्धतीनं कोटीला पेपर विकले गेले किंवा लाखात गेले अशाच पद्धतीने याच्यातही देखील आर्थिक फ्रॉड घातलाय. मात्र गेली अनेक वर्ष 2 वर्षापासून न्यायिक लढाई लढतात. आता कुठं हे प्रकरण मार्ग लागलं, त्यामुळं जोपर्यंत त्या प्रकरणात छडा लागत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा केला जाईल. सरांचा रवी सरांचा सागर जाधव सह बालाजी मराठी.